सुरेश धस बोलतायत, थेट जाऊया. हे मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा या बाबतीमध्ये भेटणार आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांना राजीनाम्यासंदर्भात भेटणार आहात, मात्र तुमची आणि निलेश घायवळ नाही, मी राजीनामा वगैरे एवढ्यासाठी नाही भेटणार. फक्त साहेबांना आम्ही जाऊन जे काही वस्तुस्थिती आहे आणि त्यांना सांगायची काय गरज आहे. त्यांच्याकडे गृह खाते आतापर्यंत बहुतेक बरीच माहिती वगैरे त्यांच्याकडे आली असेल. ते गृह खात्याचे प्रमुख आहेत, राज्याचे प्रमुख आहेत. आम्ही छोट्या लोकांनी सांगण्याची आवश्यकता आहे का? आमची तेवढी अवकात नाही. फार तर संभाजीराजे आणि इतर विरोधी पक्ष म्हणून ते जाऊ शकतात. आम्ही जाणं एवढे काय आमची लायकी नाही असं आम्ही म्हणतो. काय आहे, अजितदादांच्या बरोबर मी फार काळ काम केलेलं आहे, किमान 10 वर्षापर्यंत. एक नैतिक अधिकार म्हणून माझ्याकडनं अरतुरेचा शब्द जायला नको होता. जरी गेला असला तरी मी त्याच्या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो. आणि दादांना मला वाटतं त्याचा राग येणार नाही. दादांचे दुसरे जे सहकारी आहेत, कारण अजितदादांसाठी सुद्धा डोक्यात दगडं वगैरे मी खाल्लेले आहेत. त्या अधिकारवाणीनं माझ्याकडनं तेवढा शब्द गेला असला तरी तो माझा मी परत घेतो. हे पहा, भुजबळ साहेब हे आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या हाताखाली काम केलंय. आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर त्यांचे चांगले संबंध राहील. मुरब्बी राजकारणी आहे. तुम्ही भुजबळ साहेबांचं हे स्टेटमेंट म्हणजे ओळखून घ्या असं मला वाटतं. ते नाही म्हणाले म्हणजे त्याच्यात काय आहे का नाही हे तुमचं तुम्ही ओळखून घ्या. मराठा आणि वंजारा असा एकीकडे वाद पडलेला पाहायला मिळतो, कारण की हे तुम्ही आता मी कालच बोललो ह्या विषयावर. नो मराठा नो वंजारा. वंजारी समाजाच्या 90% लोकांना हे पटलेलं नाही. आणि वंजारी समाजाच्या मुकादमांना सुद्धा हे जे गँग्स ऑफ वाशेपूर आहे, वाल्मिकांना कराड थ्रू धनंजय मुंडे, या गँगचा त्रास वंजारी समाजातल्या मुकादमांना सुद्धा झालाय. कारखान्याकडून म्हणजे खंडणीच्या टक्केवारीच्या याच्या प्रमाणामध्ये कारखान्याकडून सुपाऱ्या घेऊन वंजारी समाजाच्या मुकादमांना सुद्धा ह्या गँगने त्रास दिलेला आहे. आणि त्यातला मेन आरोपी हा सुदर्शन घुले सुद्धा आहे. काही पुरावे देईल मी 1-2 दिवसात. हे पहा काही सत्यता नाही. माझे दोन्ही मोबाईल तुमच्याकडे आहेत. दोन्ही मोबाईल चेक करा. माझा आणि त्यांचा कधीही फोनवरती काही बोलणं झालेलं नाही. असलं तरी संबंध म्हणा. आणि निलेश गायवळ साहेब यांचे फोन, साहेब सॉरी माझ्याकडनं शब्द गेला. निलेश गायवळ जे आहेत त्यांचे फोटो राम शिंदे साहेबांच्या बरोबर आहेत. ते शेजारच्याच मतदारसंघातले आहेत. त्याच्यानंतर वर्षावरती सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांबरोबर त्यांचे फोटो आहेत. माझ्या मतदारसंघातल्या एका लग्नाला ते आले होते आणि लग्नाहून परत जाताना माझ्या इथं थांबले. आता आल्यानंतर फोटो काढा म्हणल्यावर फोटो काढावा लागतो. तर मी क्लिअर कट सांगतो की माझे दोन्ही मोबाईल ओपन आहेत, तुमच्याकडे आहे. एक जरी फोन कधी माझा आणि त्यांचा झाला असला तरी सुद्धा मी त्याला जबाबदार आहे. बावनकुळेंनी असं म्हणलंय की 2-3 वेळा सुरेश धस यांना सांगितलंय तुम्ही माध्यमात जास्त बोलू नका, सरकारमध्ये आपण म्हणता, मात्र ते बोलतात यापुढे काळामध्ये मी त्यांचे माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितल्याच्या नंतर त्यांच्या पुढे जाणारा कार्यकर्ता नाही. फक्त हे बाय हार्ट मला हे प्रकरण लागलेलं आहे. ज्या पद्धतीने मी प्रकरणावरच बोलतोय, प्रकरणाच्या व्यतिरिक्त बोललो तर तुम्ही माझ्या कानाला खडा लावा. परंतु या प्रकरणाच्या बाबतीमध्ये काय होतंय मला काय कळत नाही. माझं बाय हार्ट मला ते लागलेलं आहे. ज्या पद्धतीने संतोषला मारलेलं आहे, संतोषच्या खुन्यांना निश्चितपणे सजा झाली तोपर्यंत मी या बाबतीमध्ये बाय हार्ट जात असल्यामुळं जाते. परंतु बावनकुळे साहेबांचे PA अनिकेतजी यांचा मला फोन आलेला आहे. उद्याच्याला मला ते वेळ देतो म्हणाले. नेमकं आमच्या दोघांचं वेळ असं मागं पुढं होते. तर ते उद्याच्याला क्लिअर होईल. पंचवीस जून तारीखच नाही, मी 19 जून सांगितलं. हे बघा, माझी विनंती आहे माध्यमांना
जे लोक संतोष देशमुखच्या खुनामध्ये सहभागी, कदाचित हा पण आरोपी होऊ शकतो, तिथून आरोपी पळाल्याच्या नंतर यांचं जे गाव आहे फकराबाद तालुका वाशी, इथं त्यांनी आरोपी सांभाळलेत किंवा तिथून पुढे पाठवण्यासाठी सुद्धा या बिक्कडनी मदत केलेली आहे. हा बिक्कड आज उद्या बहुतेक आतमध्ये सुद्धा जाऊ शकतो, त्याच्याबरोबर फोन आहेत सगळे. आणि वाल्मिक अण्णा कराड आणि धनंजय मुंडे यांच्याबरोबर किती वेळा कुठं बसलेले आहेत ते सगळं मी सांगण्याची काय गरज आहे, पोलीस तपासामध्ये येईल ना. आणि बिक्कड सारखा जो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे, ज्याचं बरंचसं रेकॉर्ड आहे, अशांनी मला वाटतं मला शिकविण्याची आवश्यकता नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की माझे आणि सुरेश धस यांचे पण फोटो आहेत, मी एकीकडे माझा फोटो जर असेल माझ्या बरोबरचा प्रसिद्ध करा, आलाय असेल तो बिक्कड कोण असेल ते. राजकारणामध्ये तुम्ही आता म्हणले ज्यांचं नाव घेतलं ते बी आला असेल, फोटो काढून गेला असेल, हा बिक्कडही येऊन गेला असेल. परंतु याचा अर्थ आम्ही तेवढ्या गहऱ्या नाही जात जेवढ्या जवळ हे वाल्मिक अण्णा कराड यांच्या गेलेले आहेत, जेवढ्या जवळ ते धनंजय मुंडे यांच्या बरोबर गेलेले तेवढे जवळ बिवळ काय माझं नाही. त्याचं असं म्हणणं आहे की मी शरद पवार गटाचं काम करतो, हे माझे परस्पर ते कोणत्या पक्षाचं काम करतात काय करतात हे मला काय माहिती नाही. ह्याच्यात पक्ष काही नाही आहे. आता निवेदन देताना पक्ष राहिलाय का, सर्व पक्षीय लोक होते, तसं पक्षाचं वगैरे नाही. रेकॉर्ड चेक करावा ना. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी SIT नेमलेली आहे त्याला रेकॉर्ड चेक करायला लावावं. हे मी ज्या तारखा सांगितलेल्या आहेत त्या तारखाला हे लोक बरोबर तिथं सापडणार आहेत. मला जस्टिफिकेशन देण्याची गरज नाही. मी तारखा सांगितल्या 14 जून 19 जून 2024च्या या तारखाला सातपुडावरती बैठक झाली का नाही हे तारीख एखाद दुसरी इकडे तिकडे होईल, परंतु सातपुडावरतीच बैठक त्या ठिकाणी झालेली. आणि त्या बैठकीला हे सुनील कोण आहे, हा पोरगा पण आहे, नाही बिक्कड, नितीन बिक्कड हाच आहे. आणि आता सध्या सुद्धा ओम साई राम नावाने तुम्ही आवाजाच्या कंपनीला विचारा तुमची सिक्युरिटी अजून कोणाकडे, अजूनही सिक्युरिटी याच पर्सनकडे आहे. दुसरीकडे ती जी SIT नेमली होती, हे असलं काही होणार नाही. तुम्हाला मी हात जोडून पाया पडून विनंती करतो, कसलं जातीवादन कसलं काय हो हे बघा. शांतिवन चालवणारे काका नागरगोजे म्हणतात त्यांना, ते स्वतः गेले. दीपकराव नागरगोजे खूप चांगलं काम करतात. ते स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेले. एवढं हातभर पोस्ट लिहिली, ढासाढासा रडले. इन फ्रंटचे शिरसाट नाही बारगजे, काय काम आहे त्या माणसाचं, जाऊन बघा. इन फ्रंटचे फक्त जे मुलं एड्सग्रस्त आहेत त्यांचा सांभाळ करतात. आणि हे काका जे आहेत नागरगोजे, हे गोरगरीब अनाथ मुलांचा सांभाळ करतात. हे दोन्हीही माणसं वंजारी समाजाचे आहेत, यात कुठले जात. आणि तिथं जाऊन हातातभर पोस्ट लिहिल्यात. जीवाची वाडी सारख्या गावाचे लोक संतोषला भेटायला गेले. आणि नांदूर घाट जे गाव आहे त्याच्या अवतीभोवती जेवढ्या वंजारी समाजाच्या वाड्या आहेत त्या वाड्या तोड्याचे लोक सुद्धा संतोष देशमुखला भेटायला गेलेत. हे जात पात हे असला उद्योग करायचा कशासाठी. आता ज्यावेळेस तुमच्या इथं आलेले त्यावेळेस जात सुटते. आणि ओबीसी तर ह्यांचे नावच घेऊ नये, फक्त निवडणुकीपुरतं हे ओबीसी शब्द वापरतात. नंतर ओबीसीची यांची गाठ सुद्धा पडत नाही 5 वर्ष, हे मला माहिती. अण्णा हे पंकजा मुंडे दिल्लीला जात आहेत, ते बीडला जाऊ शकले नाही किंवा त्या बस्ताजोग प्रकरणासंदर्भात बोलत सुद्धा नाही, काय सांगा. का बोलत नाही ते तुम्ही त्यांनाच विचारा. 12 डिसेंबरला त्या तालुक्यात होत्या मुंडे साहेबांच्या म्हणजे जयंतीचा कार्यक्रम होता. आणि जयंतीच्या कार्यक्रमाच्या दिवशी ते संपल्याच्या नंतर त्यांना संतोषच्या घरी जायला काय हरकत होतं. हा संतोष बूथ प्रमुख होता त्यांचा. आणि आम्ही भाजपचा बूथ प्रमुख हरवलाय म्हणून आम्ही भांडतोय.